भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं। भारतीय जनता पार्टी हा पक्ष तळागाळातील जनतेच्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी कामाला लागावं व नरेंद्र मोदी यांनी केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत असे आवाहन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे सोमनाथ गुड्डू पटणे यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते। यावेळी सोमनाथ गुड्डू पटणे यांच्या हस्ते शॉल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तर यावेळी बोलताना सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की भाजप पक्षाची ध्येय धोरणे ही विकासाची असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास कामे केल्यामुळे आज भारत देश जगात मोदी यांच्या कार्यकर्तृत्वातून चांगला ओळखला जातोय। त्यातच पंतप्रधान मोदी यांनी रस्ते, वीज, पाणी या गेल्या अनेक वर्षापासून भेडसावणाऱ्या समस्या दूर केलेल्या आहेत। तेव्हा आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही सांगितले। तर यावेळी बोलताना आयोजक सोमनाथ पटणे म्हणाले की आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित असणाऱ्या बोरामणी जिल्हा परिषद गटात 45 ते 50 कोटींची विकास कामे झालेली आहेत। जिल्ह्यात एक विकासाचा जिल्हा परिषद गट म्हणून बोरामणी जिल्हा परिषद गटाकडे पाहिले जाते व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे कार्यकर्ते आपला लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असे देखील सांगितले व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बोरामणी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी बोरामणी, मुस्ती, संगदरी, कासेगाव, उळेवाडी, बक्षी हिपरगे, वडजी, वरळेगाव, गंगेवाडी, दोड्डी, तांदूळवाडी, मुळेगाव तसेच मुळेगाव तांडा, वरळेगाव आदी भागातील भाजपचे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने तेथे उपस्थिती लावली होती। यावेळेस सोलापूर लोकसभा ही राखीव असल्याने लोकसभेसाठी बक्षी हिपरगेचे विश्रांत गायकवाड यांना भाजपकडून तिकीट मिळावे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे केली होती। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, बोरामणी।